सर्व आदरणीय नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष तसंच या मेळाव्यासाठी जमलेल्या सर्व BLA 2 बूथ लेवल एजंट 2 महाराष्ट्र सैनिक गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, माझे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी, आपल्या सर्वांचं या मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर ऐन म्हणजे दिवाळी चालू असताना हा मेळावा घेतलाय आणि या मेळाव्याला आपण इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो। खरं तर हा तातडीने मेळावा आपण यासाठी घेतोय, आपल्याला आठवत असेल तर गेल्या 2-3 दिवसापूर्वीच आपण निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, जे आयुक्त आहेत, त्यांची भेट घेतली होती। सन्माननीय राजसाहेब होते, श्री उद्धव ठाकरे होते, पवार साहेब होते, काँग्रेसचे नेते होते, बाळासाहेब थोरात होते। जेव्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळेला आपल्या सर्व नेते मंडळींनी त्यांच्यावर जी प्रश्नाची सरबत्ती केली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची जी बोबडी वळली ते बघण्यासाठी आपण सगळे तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं। इतका अभ्यासपूर्ण त्या मतदार यादीची चिरफाड ही सन्माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगापुढे केली, त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता। बांधवांनो, भगिनींनो, या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ हा निर्माण केलेला आहे, हा झालेला नाहीये, हा घोळ निर्माण केलेला आहे। आणि यासाठीच आज या आपल्या सर्व BLAंना आपण इथे बोलवलंय। सन्माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच, पण कशा पद्धतीने घोळ आहे याची 2-3 उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे। एकेका घर क्रमांकावर, म्हणजे समजा घर क्रमांक असेल 10 तर त्या घर क्रमांकावर 800 मतदारांची नोंदणी केलेली आहे। 800 मतदार एका घरात, 8 माणसाच्या घरात राहू शकत नाहीत, तिकडे 800 मतदारांची नोंदणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।